ज्यांना पण सोयाबीन आवडत नसेल ना, त्यांनी 100% गॅरंटी घेऊन सांगते, ते पण मागून मागून खातील हा, अशी ही भन्नाट रेसिपी आहे. आता तुम्ही म्हणाल, अंड्यामध्ये सोयाबीन टाकून कुठलीही रेसिपी करते, तर हे तर तुम्हाला ना व्हिडिओ मध्ये पुढे समजणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ ना कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. तर आजच्या रेसिपीचा प्रमुख पाहुणा म्हणजे की सोयाबीन. तर त्याकरता आपल्याला हवे आहेत 1 वाटी सोयाबीन किंवा सोया चंक्स सुद्धा ह्याला म्हणू शकता. तर हे सोयाबीन तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर हे सोयाबीन आपल्याला मोठ्या वाटीत घ्यायचं आहे. सोयाबीन हे मध्य आकाराचेच आहे, ह्याच्यामध्ये छोट्या आकाराचे पण भेटतात, ते घेतलात तरी इथे चालेल. तर हे 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छपणे धुवून घ्यायचं आहे. मग लगेच सोयाबीन भिजतील तेवढं पाणी घालून आपल्याला ह्याला भिजत ठेवायचं आहे. तुम्हाला जर थोडी जास्त गडबड असेल ना, तर ह्याला गरम पाण्यामध्ये अगदी 10 मिनिटातच तुमचे सोयाबीन भिजले जाते. तर आपण ह्याला 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवूया. तर ह्यासाठी आपल्याला 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदा घ्यायचा आहे. 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो, त्याला सुद्धा बारीक करून घ्यायचा आहे. मग ह्याच्यामध्ये लगेचच आपल्याला 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा मी घेणार आहे. तर ही रेसिपी ना तुम्हाला अजून हेल्दी हवी असेल ना, तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना बारीक कट केलेले गाजर, शिमला मिरची किंवा बारीक चिरलेली कोबी सुद्धा घेऊ शकता. तर ही भुर्जी ना करायला तर अगदी सोपी आहे आणि एकदा केलात ना तर सर्वजण आवडीने खातील. ती भुर्जी सकाळच्या नाश्त्याला पण करू शकता किंवा मुलांच्या डब्यामध्ये पण करून देऊ शकता. असं हे सगळं आपण चिरलेलं ना, ह्याला आता बाजूला ठेवूया. आता लगेच आपण सोयाबीन भिजलेत की नाही ते बघूया. अगदी 10 मिनिटातच मस्त छान असे नरम नरम झालेले आहेत. आता लगेच आपल्याला ह्याच्यातलं संपूर्णपणे पाणी काढायचं आहे. अगदी पिळून पिळून मस्त जोर लावून दाबून दाबून सोयाबीन मधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. जरा सुद्धा पाणी ह्याच्यामध्ये राहता कामा नये. अगदी दाबून दाबून पिळून पिळून काढायचं आहे. आता हे लगेच आपण पाणी काढलेलं सोयाबीन आहे ना, एक मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि न पाणी टाकता ह्याला चांगलं वाटून घ्यायचं आहे, म्हणजे की याची बारीकशीर भरड तयार होईल. अगदी पेस्ट वगैरे करायचं नाहीये, पाणी तर बिलकुल सुद्धा आपल्याला वापरायचं नाहीये. तर बघा इथं सोयाबीन आपले छान भिजल्यामुळे पटकन सहज पद्धतीने बारीक होत आहे. आता हे सगळं आपल्याला एका मोठ्या वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. मस्त सोया भरड तयार झालेले आहे. ह्याला पण आता आपण साईडला ठेवूया. गॅस वरती कढई ठेवायची आहे. चांगली कढई गरम करून घ्यायची. साधारण 2 ते 3 पळी आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल पण चांगलं गरम करून घ्यायचं आहे की लगेचच त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा छान पैकी कच्चापणा जाऊपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्याचा रंग छान येईपर्यंत छानस त्याला बारीक मंद गॅस वरती छानसा असा परतून घ्यायचा आहे. तर परतताना कांदा आपल्याला अजिबात कच्चा ठेवायचा नाही आणि जास्त ओव्हर कुक तर बिलकुल सुद्धा करायचं नाही, म्हणजे की भुर्जीसाठी ना आपल्याला अर्धवट कांदा शिजलेलाच आपल्याला पाहिजे. तर बघा मस्तपैकी हलका गुलाबी कलर आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये लगेचच आपल्याला हिरवी मिरची बारीक चिरलेली आहे ना, ती घालून घ्यायची आहे आणि साधारण 2 मिनिटभर आता परतून घ्यायचा आहे. मग ह्याच्यामध्ये लगेचच बारीक चिरलेला टमाटा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. टमाटा घातल्याच्या नंतरच लगेचच मीठ घाला, त्याच्याने टमाटा आपला लवकरच शिजला जाईल. मग ह्याला पण आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचं आहे. तर इथं तुम्ही ना तुमच्या आवडीप्रमाणे पावडर मसाले सुद्धा घालू शकता, पण भुर्जी जेवढी साधी तेवढी टेस्टी आणि चवला एकदम छान लागते. आता आपण टमाटा चांगला आपला मऊ झालेला आहे. जी आपण सोयाबीनची भरड करून घेतली होती ना, ती संपूर्ण इथं आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायची आहे आणि छान प्रकारे एकजीव करून घेणार आहोत. झाकण ठेवायचं आहे आणि 1-2 मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. मिनिटभर झाल्याच्या नंतर ना झाकण काढून बघूया. मस्तपैकी आपली भरड चांगली कोरडी झालेली आहे. आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. पाव चम्मच हळद घालायचं आहे. मग इथं अर्धा चम्मच लाल मिरची पावडर घ्यायचं आहे. तर इथे तिखट तुमच्या आवडीप्रमाणेच कमी जास्त करू शकता. तिखट मी फक्त रंगासाठी घालत आहे, चवीसाठी तर मी ऑलरेडी मिरची टाकलेली आहे. तिखट घालून मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. मग लगेचच ह्याच्यामध्ये आपल्याला 2 अंडी फोडून घ्यायची आहे. साधारण आपण अंड्याच्या चटणीला जशी आपण अंडी फोडतो ना, त्याच प्रकारे आपल्याला अंड फोडून घ्यायचं आहे. छान प्रकारे लवकर त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. असं व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे एकत्र मस्त चमच्याने हलवून पटापट त्याला मस्तपैकी एकजीव करून घ्यायचं आहे की लगेचच झाकण ठेवायचं आहे. न पाणी घालता आपण ह्याला शिजायला ठेवणार आहे. साधारण 5 मिनिटानंतर झाकण काढून पुन्हा चांगलं असं दाबून त्याला परतून घेणार आहे. सोयाबीन हे कुणी आवडीने खात नाही. अगदी मोठ्यापासून ते लहानांपर्यंत अजिबात सोयाबीन कुणाला आवडत नाही. तर तुम्ही ही
अंड्यामध्ये सोयाबीन घालून तुम्ही तुमच्या मोठ्यांसहित लहानांपर्यंत खाऊ घालू शकता. अगदी तुम्ही सोयाबीन नाही नुसतं अंड्याची भुर्जी म्हणून खायला घातलात ना 100% गॅरंटी घेऊन सांगते बरं का, सगळेजण आवडीने ही भुर्जी खातील. ही भुर्जी तुम्ही चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता, अगदी पावा बरोबर तर अप्रतिम लागते. म्हणूनच तुम्हाला सांगते एकदा नक्की करून बघा, अगदी सर्वांना आवडेल एवढी मी गॅरंटी घेऊन सांगते. मस्त अशी सोयाबीन अंडा भुर्जी खाण्यासाठी आपली तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर कमेंट नक्की करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल सुद्धा जाऊ नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत आपल्या प्रज्ञाच मेजवानी चॅनल मध्ये.